यानंतर बघूया टॉप 9 बातम्या। सुरुवात अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याच्या बातम्यांपासून। अशोक चव्हाणांचा काँग्रेसला रामराम, पक्ष सदस्यत्वासह आमदारकीचाही राजीनामा। अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। भाजपमध्ये जाण्याचा अद्याप निर्णय नाही, अन्य पर्याय पाहिले पाहिजेत म्हणून माझा राजीनामा। अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया, मला पुरेसा वेळ हवाय, येत्या 2 दिवसात पुढील भूमिका स्पष्ट करणार। राजीनाम्यानंतर अशोक चव्हाणांची माध्यमांना प्रतिक्रिया। भाजपची कार्यप्रणाली मला अद्याप माहीत नाही। भाजपमध्ये जाण्याचा अद्यापही मी कुठलाही निर्णय अद्याप घेतलेला नाही आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2 दिवसांमध्ये मी राजकीय भूमिका माझी स्पष्ट करेन। 15 फेब्रुवारीला अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। शहांच्या दौऱ्यावेळेला अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। शहांच्या दौऱ्यात मोठे पक्षप्रवेश होण्याची शक्यता। लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला खिंडार, विधान परिषदेचे आमदार अमर राजूरकरांचाही राजीनामा। काँग्रेसचे आणखी काही आमदार राजीनामा देणार, सूत्रांची माहिती। पटोलेंच्या कारभाराला त्रस्त होऊन काँग्रेस नेते सोडचिठी देताना पाहायला मिळतील, आशिष देशमुखांची प्रतिक्रिया। पटोलेंसारखा प्रदेशाध्यक्ष काँग्रेसकडे जो आहे त्याच्या कारभाराला त्रस्त होऊन पुष्कळशे काँग्रेसचे नेते कार्यकर्ते हे लवकरच काँग्रेसला सोड चिठ्ठी देताना आपल्याला पाहायला मिळतील। अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये हालचाली नव्हे। पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरातांचा काँग्रेस आमदारांसोबत संपर्क सुरू। डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न। 14 फेब्रुवारीला मुंबईत बैठक। अशोकराव गेले म्हणजे भाजपसोबत गेले। काँग्रेस व्याप्त भाजप होईल आणि भाजपचा अध्यक्ष हा काँग्रेसमधून आलेला असेल, उद्धव ठाकरेंची जळजळीत टीका। वर्षांपूर्वी भाजपचा नारा काय होता? काँग्रेस मुक्त भारत, बरोबर ना? आता एवढे सगळे काँग्रेसवाले घेत आहेत की काँग्रेस व्याप्त भाजपा, असं आता त्यांची परिस्थिती झालेली आहे। आगे आगे देखो होता है क्या, फडणवीसांचं सूचक विधान। काँग्रेसमधील नेत्यांची पक्षात घुसमट, देवेंद्र फडणवीसांचा दावा। निश्चितपणे काही मोठे नेते भारतीय जनता पक्षाकडे येतील हा मला विश्वास आहे। आज मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो, आगे आगे देखिए होता है क्या। अशोक चव्हाण भाजपवासी झाले, विश्वास बसत नाही। अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर संजय राऊतांचं ट्विट।